पावसाळी कांदा बेडवरच का करावा याचं उत्तम उदाहरण तुम्हाला आता मित्रांनो मी दाखवतोय। हा बघा आपला बेडवरचा कांदा। सतत एक आठवडा पाऊस पडूनही याच्यावर काहीही फरक पडलेला नाहीये। याच्यावर एक साधं जरी बुरशीनाशक घेतलं तर याचं सगळं क्लिअर होऊन जाते। हे बघू शकता तुम्ही, काहीही रोग नाहीये। सतत एक आठवडा पाऊस चालू होता तरीही कसलाही रोग या बेडवरच्या कांद्यावर पडलेला नाहीये, कारण सगळं पाणी हे मधून वाहून जाते, खाली जाते, कांद्याला कसलाही त्रास होत नाही। आणि आत्ता मी तुम्हाला आपला साऱ्यातला कांदा दाखवतोय की ज्या ठिकाणी पावसाचं साऱ्यात थोडंसं तरी पाणी साचतं, तिथं पाऊस पडला की निघून जातं, पण थोडं का होईना तिथं साचतं। तर मी तोही प्लॉट तुम्हाला दाखवतोय। हा पहा मित्रांनो, साऱ्यातला कांदा आपला। हे जिथं काय पाणी वगैरे साचत नाही तिथं ठीक आहे, सगळं व्यवस्थित आहे। पण वापायच्या शेवटी जिथं थोडं तरी काही पाणी साचतं अशा ठिकाणी बघा, म्हणजे इथं आता एक चांगलं बुरशीनाशक आपल्याला घ्यावंच लागणार आहे। म्हणजे आपला खर्च थोड्या तरी प्रमाणात वाढणारच आहे। त्यामुळं पावसाळ्यात कांदा हा सर्वांनी, पावसाळी खरीप जो कांदा आहे आपला लाल कांदा, हा सर्वांनी बेडवरच केला पाहिजे।